चलो, काल इथपर्यंत झालं होतं बरोबर. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी झालं होतं आपलं, करेक्ट. काय ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी? द अमाउंट ऑफ वर्क डन इन ब्रिंगिंग अ मास युनिट मास फ्रॉम इन्फिनिटी टू अ पॉइंट इज कॉल्ड एज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय होता? U इज इक्वल टू मायनस GMM अपॉन R. हा फॉर्म्युला होता, करेक्ट. वेअर G इज काय असते? G ची व्हॅल्यू ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू काय असते? 6.6 into 10 raised to minus 11. M म्हणजे काय असतं? मास ऑफ अर्थ. ठीक आहे. स्मॉल m म्हणजे जो युनिट मास आहे, मास ऑफ जो काही ऑब्जेक्ट घेताय तुम्ही तो. आणि R म्हणजे काय? रेडियस ऑफ अर्थ और काय आहे ते? डिस्टन्स. ठीक आहे, समजलंय का? समजलंय, ठीक आहे. सिस्टीम ऑफ पार्टिकल्सची पाहिली होती. सिस्टीम ऑफ पार्टिकल्सची एनर्जी काय येते? U1 प्लस U2 प्लस U3. जितके नंबर ऑफ पार्टिकल्स असतील त्या पार्टिकलची काय करायची? ऍडिशन करायची. ठीक आहे. आणि त्यात कॉन्फिगरेशन जर काढायचं असेल की किती नंबर ऑफ कॉम्बिनेशन होऊ शकतात, तर नंबर ऑफ कॉम्बिनेशन कसे काढायचे? n इंटू n-1 अपॉन 2. ठीक आहे, इतके नंबर ऑफ कॉम्बिनेशन होते, n इंटू n-1 अपॉन 2. ठीक आहे. पुढे आता हा क्वेश्चन चालू होता. ठीक आहे. क्वेश्चन काय पहा. Find the amount of work done on a system if mass m at c is taken to infinity. 3 masses आहेत. लक्ष आहे का? 3 masses आहेत, प्रत्येकाचा मास सेम आहे आणि तिघांमधलं डिस्टन्सही सेम आहे. सपोज ते आहे r ला इक्वल. ठीक आहे. तर विचारलंय काय? अमाउंट ऑफ वर्क डन ऑन अ सिस्टम इफ मास m at c is taken to infinity. हा जो मास आहे, हा मास कुठे नेला? इन्फिनिटीला जर नेला तर अमाउंट ऑफ वर्क डन किती असेल? आठवत असेल तर आपण वर्क एनर्जी पॉवर या टॉपिक मध्ये वर्क एनर्जी थिअरम शिकलो होतो. काय आहे वर्क एनर्जी थिअरम? काय सांगतो वर्क एनर्जी थिअरम? काय सांगतो वर्क एनर्जी थिअरम? काय सांगतो? ठीक आहे, थांबा थोडा वेळ मग. तर वर्क एनर्जी थिअरम काय प्रूव्ह करतो किंवा काय सांगतो? तर वर्क डन जो आहे तो कोणाला इक्वल असतो? चेंज इन कायनेटिक एनर्जीला. और वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स इज इक्वल टू डेल्टा पोटेन्शियल एनर्जी. चेंज इन पोटेन्शियल एनर्जीला इक्वल येतो वर्क डन. ठीक आहे. कोणाला इक्वल येतो? चेंज इन पोटेन्शियल एनर्जीला इक्वल येतो और चेंज इन कायनेटिक एनर्जीला इक्वल येतो. आलाय लक्षात वर्क एनर्जी थिअरम? नक्की आलाय? नक्की समजलंय? ठीक. तर यात दोन फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. जर तुम्हाला वर्क डन बाय ग्रॅव्हिटी फाइंड करायचं असेल आणि वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स फाइंड करायचा असेल, ठीक आहे, कोणामुळे वर्क डन? ग्रॅव्हिटीमुळे काहीतरी वर्क डन झालं असेल तर ग्रॅव्हिटी मधलं जे वर्क डन येतं ते येतं मायनस ऑफ डेल्टा पोटेन्शियल एनर्जी आणि जे एक्सटर्नल फोर्सचं वर्क डन आहे ते डेल्टा पोटेन्शियल एनर्जीला इक्वल येतं, म्हणजे चेंज इन पोटेन्शियल एनर्जीला. आता इथे ग्रॅव्हिटीने काय केलं? निगेटिव्ह वर्क केलं. ठीक आहे, उलट वर्क केलं ना. जर ज्यांच्यामध्ये काय आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. ठीक आहे, याला काय केलं आपण? एक्सटर्नल फोर्सने काय केलं? त्याला इन्फिनिटीला नेलं. एक्सटर्नल फोर्सने काय केलं? त्याला इन्फिनिटीला नेलं. याचा अर्थ वर्क कुणी केलंय? कुणी केलंय? कोणत्या फोर्सने? एक्सटर्नल फोर्सने की ग्रॅव्हिटीने? एक्सटर्नल फोर्सने वर्क केलंय, बरोबर. एक्सटर्नल फोर्सने काय केलं? या सी पार्टिकलला कुठं नेलं? इन्फिनिटीला नेलं. याचा अर्थ वर्क डन कुणी केलंय? एक्सटर्नल फोर्सने. तर विचारलं काय तुम्हाला? फाइंड द अमाउंट ऑफ वर्क डन ऑन द सिस्टम इफ मास m at c is taken to infinity. म्हणजे अमाउंट ऑफ वर्क डन फाइंड करायचं. मग अमाउंट ऑफ वर्क डन कसं फाइंड करणार? डेल्टा पोटेन्शियल एनर्जी. इनिशियल पोटेन्शियल एनर्जी काहीतरी होती, फायनल पोटेन्शियल एनर्जी काहीतरी असेल. ठीक आहे. तर इनिशियली जर हे पार्टिकल्स असे आहेत तर यांच्यातली पोटेन्शियल एनर्जी काय येईल बरं? या दोघांमधलं कॉम्बिनेशन कोणाकोणामध्ये असेल? ए आणि बी मध्ये, ए आणि सी मध्ये आणि बी आणि सी मध्ये. ठीक आहे, किती आलं मग? इनिशियल पोटेन्शियल काय आलं सांगा आता? सिस्टम ऑफ पार्टिकल्सचं पोटेन्शियल काय आलं? हे फॉर्म्युला लिहून घ्या बरं कुठेतरी, मला लक्षात राहतील ते. फॉर्म्युला लिहून घ्या कुठेतरी ते. लिहिले का? काय लिहिलं?
वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स इज चेंज इन पोटेन्शियल एनर्जी आणि वर्क डन बाय ग्रॅव्हिटी इज निगेटिव्ह ऑफ पोटेन्शियल एनर्जी, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, डेल्टा पीई. समजले का? आता काय फाइंड करतोय आपण? वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स. एक्सटर्नल फोर्सनी काय वर्क डन केलं? जर सी ला आपल्याला कुठे न्यायचंय? इन्फिनिटीला. कुठे न्यायचंय सी ला? कुठे न्यायचंय? कुठे न्यायचंय? इन्फिनिटीला न्यायचंय. ठीक आहे, मग काय फाइंड करायला लागेल? चेंज इन पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायला लागेल. इनिशियली जर डायग्राम पाहिली तर इनिशियली यांच्यातलं पोटेन्शियल जर फाइंड करायचं झालं, पोटेन्शियल एनर्जी जर फाइंड करायची झाली, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय? काय फॉर्म्युला आहे पोटेन्शियल एनर्जीचा? मायनस GMM U इनिशियल इज इक्वल टू मायनस GMM. आता सगळ्यांचे मास सेम आहेत म्हटल्यानंतर M इंटू M काय होणार? M स्क्वेअर GM स्क्वेअर अपॉन R. करेक्ट. आणि 3 पार्टिकल्स आहेत, प्रत्येक पार्टिकलचा काय येणार आहे? पोटेन्शियल एनर्जी. प्रत्येक कॉम्बिनेशनची पोटेन्शियल एनर्जी काय येणार आहे? मायनस GM स्क्वेअर अपॉन R. 3 कॉम्बिनेशन्स आहेत म्हणून पोटेन्शियल काय झालं? 3 टाइम्स. हे समजलं का? हे झालं इनिशियल पोटेन्शियल. आता फायनली काय झालं? तो सी पार्टिकल कुठे गेला? इन्फिनिटीला. म्हणजे फायनल जर डायग्राम काढायची झाली तर फायनल डायग्राम काय येणार आहे? फक्त ए आणि बी. म्हणजे फायनल पोटेन्शियल काय राहिलं आता सिस्टीमचं? एकच राहिलं. 2 आहे का ते? कॉम्बिनेशन किती येतात? एकच कॉम्बिनेशन ना. इथे किती कॉम्बिनेशन होते? 3 कॉम्बिनेशन होते. इथे किती कॉम्बिनेशन आहे? 1 कॉम्बिनेशन आहे. म्हणजे फायनल पोटेन्शियल एनर्जी जी आली ती काय आली? मायनस GM स्क्वेअर अपॉन R. काय फाइंड करायचंय? वर्क डन. वर्क डन कसं फाइंड करणार? वर्क डन इज चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. वर्क डन बाय एक्सटर्नल फोर्स काढतोय म्हणून मायनस देणार नाही. जर वर्क डन बाय ग्रॅव्हिटी असतं तर मायनस केलं. ठीक आहे, सो वर्क डन इज इक्वल टू काय येईल? U फायनल मायनस U इनिशियल इज इक्वल टू काय? U फायनल काय? मायनस GM स्क्वेअर अपॉन R आणि मायनस ऑफ मायनस 3GM स्क्वेअर अपॉन R. ठीक आहे, मायनस मायनस काय होणार आहे? प्लस. म्हणजे काय येईल ते? मायनस GM स्क्वेअर अपॉन R आणि प्लस 3GM स्क्वेअर अपॉन R. म्हणजेच काय आलं ते? 2GM स्क्वेअर अपॉन R. ही आली तुमची फायनल वर्क डन. काय आलं? फायनल वर्क डन ऑन द सिस्टीम. समजलं काय केलं? वर्क डन कसं फाइंड केलं समजलं? चेंज इन पोटेन्शियल एनर्जी फाइंड केली. इनिशियल पोटेन्शियल काहीतरी होतं. इनिशियल पोटेन्शियल आपण नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स पाहिले. इनिशियल पोटेन्शियल काय आलं मग? मायनस 3GM स्क्वेअर अपॉन R. फायनली सिस्टीम मध्ये काय राहिले? फक्त ए आणि बी राहिले. जर तुम्हाला आता विचारलं असतं फाइंड पोटेन्शियल ऍट सी, सी ला पोटेन्शियल काय होतं? सी ला कुठं नेलं तुम्ही? इन्फिनिटीला. मग सी कडे आता काय पोटेन्शियल आहे का? नाही. सीचं पोटेन्शियल काय झालं? 0. ठीक आहे, म्हणजे इथे फायनल आता सिस्टीमचं पोटेन्शियल काय राहिलं? GM स्क्वेअर अपॉन R. वर्क डन इज इक्वल टू काय होईल? इनिशियल फायनल मायनस इनिशियल, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, पोटेन्शियल मधला चेंज. आणि किती आली त्याची व्हॅल्यू? 2GM स्क्वेअर अपॉन R. समजलंय का? नक्की समजलंय? नक्की काय आहे बा? चेंज इन gravitational potential energy when an object is taken from surface of earth to a height h. ठीक आहे, काय विचारलंय? चेंज इन काय काय म्हटलंय? चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी मध्ये काय चेंज येईल ज्यावेळी एखादा ऑब्जेक्ट कुठं नेला आपण? h हाईटला नेला. ठीक आहे, म्हणजे 2 कंडिशन्स इथं. जर हा सरफेस ऑफ अर्थ आहे, एकदा तो ऑब्जेक्ट आहे कुठे? सरफेसला. ठीक आहे, इथे त्याची इनिशियल पोटेन्शियल असेल काहीतरी. काय असेल? इनिशियल पोटेन्शियल. आता तो ऑब्जेक्ट काय केला आपण? h हाईटला नेला. किती हाईटला? h हाईटला नेला. तर त्यावेळी याच्यात काय असणार आहे? फायनल पोटेन्शियल असणार आहे काहीतरी. ठीक आहे, तर ते चेंज इन पोटेन्शियल किती येणार आहे ते आपल्याला फाइंड करायचं. ठीक आहे, इनिशियल पोटेन्शियल, पोटेन्शियलचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. काय इनिशियल पोटेन्शियलचा फॉर्म्युला? MM अपॉन R. आता M स्क्वेअर का नाही घेतला? कारण हे मास ऑफ अर्थ आहे. ऑब्जेक्ट कोण कोण आहे? ऑब्जेक्ट कोण आहे? आता अर्थ आहे आणि इथला हा जो बॉडी आहे, ऑब्जेक्ट आहे, तो स्मॉल मासचा आहे. इथे जर पाहिलं इथे काय होतं? तिन्ही मास सेम होते म्हणून M स्क्वेअर झाला होता. ठीक आहे, आता मास डिफरंट आहे. आता मास कोण आहे? अर्थ आहे आणि इथला ऑब्जेक्ट आहे. बरोबर, पोटेन्शियल काय आलं मग? मायनस GMM अपॉन R. पहिलं डिस्टन्स काय होतं दोघांमधलं? R होतं. ठीक आहे, आता काय होईल? U फायनल काय येईल मग? मायनस GMM अपॉन डिस्टन्स काय झाला आता? R प्लस H. डिस्टन्स काय झाला आता?
आर प्लस एच. ठीक आहे, काय फाइंड करायचं आपल्याला? चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. मग चेंज कसा फाइंड करणार? यू फायनल मायनस यू इनिशियल. ठीक आहे, म्हणजे चेंज इन पोटेन्शियल इज इक्वल टू काय येईल? यू फायनल मायनस यू इनिशियल. यू फायनलची व्हॅल्यू काय? मायनस जी एम एम अपॉन आर प्लस एच आणि मायनस ऑफ मायनस जी एम एम अपॉन आर. समजलं का? मायनस मायनस काय होईल? प्लस. ठीक आहे, काय लिहाल मग तिथे? मायनस जी एम एम अपॉन आर प्लस एच प्लस जी एम अपॉन आर. ठीक आहे, काय करायला लागेल? काय करायला लागेल आता? बेस सेम करायचा. ठीक आहे, करा बरं सॉल्व. बेस सेम करून सॉल्व करा बरं. बेस सेम कसे करतात? जी एम एम कॉमन घ्या, ब्रॅकेट मध्ये काय राहील? 1 अपॉन आर मायनस 1 अपॉन आर प्लस एच. आता बेस सेम करणे दिसते. ठीक आहे, काय कॉमन घेतलं? जी एम एम कॉमन घेतला आणि याला आर मायनस एच ला काय साईन होती? मायनस साईन होती ना, मग याला मायनस साईन दिली आणि याची काय साईन होती? प्लस होती, म्हणून याला पुढे लिहिलं. ठीक आहे, आता बेस सेम करा. आता बेस सेम करून काय येईल मग? जी एम एम. ठीक आहे, हा इकडे मल्टिप्लिकेशनला जाईल, हा इकडे जातो ना मल्टिप्लिकेशनला, आणि हा इकडे जातो. ठीक आहे, काय राहिलं? आर प्लस एच मायनस आर अपॉन आर इन ब्रॅकेट आर प्लस एच. ठीक आहे, काय काय कॅन्सल आउट होतोय? आर आणि आर गेला. ठीक आहे, काय राहिलं मग? एच अपॉन आर इन ब्रॅकेट आर प्लस एच. हे क्लिअर आहे? हे क्लिअर आहे का? हे क्लिअर आहे. याचं थोडंसं पुढे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. इथपर्यंत कळालंय का? नक्की? ठीक. बरं, जर मला याचा थोडासा फॉर्म बदलायचा आहे. काय बदलायचं आहे? फॉर्म. बदलू शकता का तुम्ही? काहीतरी फॉर्म बदला. बघा, काहीतरी फॉर्म बदलता येतो का तुम्हाला? बघा. फॉर्म बदलायचा आहे म्हणजे काय? की त्याच्यात नंबर ऑफ टर्म्स जर आल्या पाहिजेत, नंबर ऑफ टर्म्स कमी आल्या पाहिजेत. एच एच कसं काय कॅन्सल केला? माझा मत कर. काय? ठीक आहे, पा काय टर्म आली तुमची? काय टर्म आली? जी एम एम आणि काय होती अजून? एच अपॉन आर इंटू आर प्लस एच अशी टर्म आली. बरोबर? बरोबर का? बरोबर का? आता ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला आठवतोय का? काय तो? जीएम अपॉन आर स्क्वेअर. सो जीएम ला काय लिहू शकता तुम्ही? जी आर स्क्वेअर. आर मल्टिप्लिकेशनला जाईल. बरोबर? ठीक आहे, ही इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचा. जी आर स्क्वेअर ला तुम्ही काय लिहू शकता? जीएम. जीएमच्या जागी जी आर स्क्वेअर, जी आर स्क्वेअरच्या जागी काय लिहू शकता? जीएम. इथे काय आता? जीएम आहे. ठीक आहे, याचं काय लिहू मग आपण? जी आर स्क्वेअर एम एच अपॉन आर इंटू आर प्लस एच. काय कॅन्सल आउट होतोय? एक आर कॅन्सल आउट झाला. काय राहिलं मग? एम पुढे घेतलेला चांगला वाटतो ना, म्हणून चांगला त्याला पुढे घ्या. ठीक आहे, एम जी राहिला, अजून अजून एम जी एच. बरोबर? अजून आर आणि अपॉन आर प्लस एच. करेक्ट? करेक्ट का? करेक्ट. या आर ला जर मी खाली घेतलं तर काय फरक पडतो का? या आर ला जर इथे खाली घेतलं, येऊन येऊन तो उलटा होऊन तिथंच जाणार आहे परत. ठीक आहे, खाली घेण्याचं कारण सांगते मी तुम्हाला. हे घेऊ शकतो ना? ठीक आहे, तर काय येईल मग? एम जी एच अपॉन आर प्लस एच अपॉन आर. हे उलट होणार आहे ना? हे काय होतं? नंतर उलट होतं आणि हा आर कुठं जातो? वरती मल्टिप्लिकेशनला जातो. ठीक आहे, आता फक्त आपण काय केलंय? मल्टिप्लिकेशनचा कुठं आणलाय? डिव्हिजनला आणलाय. ठीक आहे, आता याच्यातून काय कॉमन घेऊ शकता तुम्ही? आर कॉमन घेऊ शकता. जर आर याच्यातून कॉमन घेतला तर इथे काय राहतो? फर्स्ट टर्म मध्ये 1 आणि 1 प्लस एच बाय आर. म्हणजे काय राहिलं? एम जी एच अपॉन 1 प्लस एच बाय आर. हा फॉर्म्युला काय झाला? थोडासा इझी झाला का? कारण तुम्हाला हाईट दिलेली असते. हाईट जर त्यात पुट केली, हाईट इन टर्म्स ऑफ रेडियस दिलेली असते, ती जर त्यात पुट केली तर आर आर कॅन्सल आउट होऊन ही खालची टर्म इझी होते. ठीक आहे, समजलंय का? समजलंय?
नक्की समजलंय? नक्की काय फॉर्म्युला आला तर फॉर्म्युला सांगा. UF मायनस यू इनिशियल काय आलं? MGH अपॉन 1 प्लस H अपॉन R. ठीक आहे, काय आलं? 1 प्लस H अपॉन R. समजलंय का? समजलंय का? क्वेश्चन मध्ये नीट समजेल. क्वेश्चन पहा काय काय झालं रे? क्लिअर केलं काय सगळं? काय क्वेश्चन आहे पहा. The work done to a mass m from the surface of earth to a height h which is equal to radius of earth is. वर्क डन कसं फाइंड करतो आपण? यू फायनल मायनस यू इनिशियल. म्हणजे काय काढायचंय तुम्हाला थोडक्यात? चेंज इन पोटेन्शियल फाइंड करायचंय. ठीक आहे, चेंज इन पोटेन्शियल फाइंड करायचंय कधी? ज्यावेळी हाईट किती आहे? हाईट इज इक्वल टू द रेडियस ऑफ अर्थ. म्हणजे हाईट किती आहे? रेडियसला इक्वल आहे. मग यू फायनल मायनस यू इनिशियलचा फॉर्म्युला काय आहे? MGH अपॉन 1 प्लस H बाय R. पण H तर कोणाला इक्वल आहे? R ला इक्वल आहे. म्हणजेच काय येईल? 1 प्लस R बाय R. करेक्ट. R गेला. काय राहिलं मग? MGH बाय 2. समजलंय का? समजलंय का? समजा क्या? पुढचं सॉल्व करा. करा सॉल्व. लवकर करा. हाईट किती आहे पहा. म्हणजे 2R आहे. ठीक आहे, 2R अपॉन R किती आला तो? 1 प्लस 2. 1 प्लस 2 म्हणजेच नाही, वरती पण हाईट आहे ना. थांबा आणि मागच्या एक्झाम्पल मध्ये एक राहिलं. मागच्या एक्झाम्पल मध्ये इथे पण हाईट दिलेली आहे ना, म्हणजे MGR/2 येणार ते, कारण इथे पण हाईट दिलेली आहे. ठीक आहे, या एक्झाम्पल मध्ये काय होईल आता? हाईट कोणाला इक्वल आहे? 2R ला इक्वल आहे. करेक्ट. UF मायनस यू इनिशियल इज इक्वल टू काय येणार आहे? MGH अपॉन 1 प्लस H बाय R. H कोणाला इक्वल आहे? 2R ला इक्वल आहे. 1 अपॉन 2R अपॉन 2. काय झालं? कॅन्सल आउट झालं. 3 राहिलं. म्हणजे काय आलं? 2mgr अपॉन 3 झालं वर्क डन. समजलंय का? समजलंय का? आता घ्या, जर हाईट 3R आहे, हाईट इक्वल टू 3R आहे. घ्या क्वेश्चन घ्या. इफ हाईट इज इक्वल टू 3R देन फाइंड द वर्क डन. वर्क डन काय येईल? हाईट जर 3R ला इक्वल आहे तर वर्क डन काय येईल? 3mgr/4. बरोबर. मुलांचं आलंय का? मुलांचं आलं आहे का? झालंय का सॉल्व? आलंय का सगळ्यांचं? 3/4 mgr. झालंय का? झालं आहे का? झालं आहे का? आलंय का सगळ्यांचं? ठीक. नेक्स्ट, कन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी. एनर्जीचा कन्झर्वेशन आहे. याचा अर्थ काय? जी इनिशियल राहते तीच फायनल राहते, त्यालाच आपण काय म्हणतो?
कन्झर्वेशन. ठीक आहे, म्हणजे काय, यू इनिशियल प्लस कायनेटिक एनर्जी इनिशियल, के इनिशियल म्हणतात डायरेक्ट त्याला, इज इक्वल टू काय येईल, यू फायनल प्लस कायनेटिक एनर्जी फायनल. एवढंच कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे, एनर्जी इज कन्झर्व. मग कुठल्याही केसमध्ये असू दे एनर्जी काय राहते, कन्झर्व राहते. ती फक्त काय होते, एक फॉर्म टू दुसऱ्या फॉर्म मध्ये जात असते. ठीक आहे, बट एनर्जी काय राहते, कन्झर्व. ठीक आहे, एनर्जी इज निदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड. हा, हे तर पाठ असतच. ठीक आहे, बरं समजलंय का कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे, याचा आता वापरायचा आहे कुठंतरी याचा फॉर्म्युला. पहा काय क्वेश्चन आहे पहा. An object is dropped from height equal to twice the radius of earth. एक ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, हा अर्थ आहे. काय ओके, ठीक आहे. तर काय पहा, मेकॅनिकल एनर्जी कन्झर्वेशन. काय क्वेश्चन आहे, an object is dropped from height equal to twice the radius of earth. ठीक आहे, कुठून ड्रॉप केला तो, रेडियस ऑफ अर्थच्या ट्वाइस, म्हणजे हाईट किती आहे, 2r ला इक्वल आहे. ठीक आहे, फाइंड द स्पीड विथ विच इट विल कोलाइड विथ द ग्राउंड बाय निग्लेक्टिंग इफेक्ट ऑफ एअर. ठीक आहे, म्हणजे ग्राउंडला कोलाइड होईल विथ व्हॉट वेलॉसिटी, काय वेलॉसिटीने तो ग्राउंडला काय होईल, कोलाइड होईल. ठीक आहे, ऑब्जेक्ट काय केला आपण, ऑब्जेक्ट ड्रॉप फ्रॉम हाईट इक्वल टू ट्वाइस द रेडियस ऑफ अर्थ. ठीक आहे, ऑब्जेक्ट काय केला, तिथून वरती नेला, कुठे 2r डिस्टन्सला नेला, आणि तिथे जाऊन काय केलं, त्याला ड्रॉप केलं. तर ड्रॉप केल्यानंतर अर्थ सरफेसला काय वेलॉसिटीने तो कोलाइड होईल. म्हणजे थोडक्यात काय फाइंड करायचं तुम्हाला, फायनल वेलॉसिटी फाइंड करायची त्याची. समजला क्वेश्चन, काय फाइंड करायची आहे, फायनल वेलॉसिटी. समजलाय क्वेश्चन, समजलाय नक्की. बर, काय काय झिरो असेल ते सांगा, इनिशियल फायनल. इनिशियल वेलॉसिटी झिरो, तर इनिशियल कायनेटिक एनर्जी पण झिरो. मग थिअरम काय, बरोबर का, बरोबर का. मग इनिशियल एनर्जी काय असेल त्याची, इनिशियल पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक नाही, कायनेटिक झिरो येणार आहे. कायनेटिक का झिरो येते, कारण वेलॉसिटी झिरो आहे. ठीक आहे, पण पोटेन्शियल असणार आहे, पोटेन्शियल आहे म्हणून तो पडतोय ना. जर सपोज हा पेन आहे, या पेनला इथे ठेवलाय आणि त्याला वरती लिफ्ट केला, पोटेन्शियल जास्त होतंय ना ते. ठीक आहे, बरोबर. आणि पोटेन्शियलचा फॉर्म्युला आता आपण शिकलोय, काय आहे पोटेन्शियलचा फॉर्म्युला, मायनस, हा नाही काय तो अपॉन आर आहे ना. पण आता डिस्टन्स किती आहे इथे, 2r नाहीये, 3r आहे. 3r आहे ना डिस्टन्स, हा 2r आणि अर्थच्या सेंटर पासून हा r. ठीक आहे, म्हणजे किती डिस्टन्स आहे, 3r. म्हणजे इनिशियल पोटेन्शियल मिळालं किती, मायनस एम एम अपॉन 3r. ठीक आहे, पुढे हा काय येणार आहे, 0. आता फायनल पोटेन्शियल, फायनल तो कुठे येणार आहे, ग्राउंडवर येणार, बरोबर. मग फायनल पोटेन्शियल काय झालं, मायनस एम एम अपॉन आर. करेक्ट. आता फायनल डिस्टन्स काय आहे, आर. पुढे फायनल कायनेटिक एनर्जी म्हणून आपण हाफ mv स्क्वेअर. जे कॅन्सल आउट होते कॅन्सल करा. सगळीकडे काय कॉन्स्टंट दिसतंय तुम्हाला, mm. ठीक आहे, इथे काय राहिलं मग, मायनस gm अपॉन 3r इज इक्वल टू मायनस gm अपॉन r प्लस हाफ m गेला. ठीक आहे, हाफ v स्क्वेअर. ठीक आहे, v स्क्वेअर फाइंड करायचा आहे. ही टर्म कुठे जाईल, इकडे. बघा बरं, करा सॉल्व. v ची व्हॅल्यू सांगा मला, करा सॉल्व आणि v ची व्हॅल्यू सांगा. करा सॉल्व.
काय काय बरोबर आहे. आलं का सगळ्यांचं? आलं का? हे आलं का? √3/4gm/3r आलंय का सगळ्यांचं? नक्की आलं का? यश कुठं अडकला? पहा, लक्ष द्या. इथपर्यंत आलोय बरोबर. याला काय केलं, इकडे शिफ्ट केलं. ठीक आहे, हा इकडे काय होता, मायनस होता, इकडे आल्यावर प्लस झाला. ठीक आहे, मग यातलं हा मायनस होता म्हणून याला इकडे घेतला आणि हा प्लस होता म्हणून याला इकडे घेतला. जीएम कॉमन दोघांमधला घेऊ शकतो म्हणून जीएम कॉमन घेतला. ब्रॅकेटमध्ये काय राहिली इथे 1/r आणि इथे काय राहिलं 1/3r. हा जीएम/r पण घेऊ शकतो तुम्ही कॉमन, आर पण घेतलं तरी चालणार आहे. ठीक आहे, तर काय येईल ते जीएम 1/r - 1/3r. हा 3r इकडे जाईल, r इकडे जाईल, म्हणजे 3r - r आणि ह्या दोघांचं काय होतं मल्टिप्लिकेशन, म्हणजे काय झालं 3r². ठीक आहे, इज इक्वल टू काय हाफ v². ठीक आहे, तर याचा आन्सर काय येतं, याची व्हॅल्यू काय येते 2r/3r - r किती येणार आहे 2r/3r². यातला एक r कॅन्सल आउट होईल, इज इक्वल टू काय हाफ v². हाफ v² मधला हा जो 2 आहे हा इकडे गेल्यावर काय होईल मल्टिप्लिकेशनला, म्हणून हा इकडे मल्टिप्लिकेशनला गेला. 2gm इन ब्रॅकेट 2r/3r² मधला एक r गेला, म्हणजे राहिलं काय इथे फक्त 2 आणि 2 × 2 काय आला 4. gm तसाच आणि यातला 3r तसाच. ठीक आहे, इज इक्वल टू काय v². मग v² इज इक्वल टू काय येणार आहे √4gm/r आणि याला जर सॉल्व्ह केलं थोडंसं तर काय येणार ते 2√gm/3r असे. ठीक आहे, सहज ठेवलं तरी चालणार आहे, ऑप्शन नुसार चेंज करायचं. ठीक आहे, ऑप्शन नुसार बदलायचं. समजलंय का? पुढचा प्रयत्न करा बरं. काय झालं? आणि √2gm/r ही एस्केप व्हेलॉसिटी असते. ठीक आहे, बरं काय क्वेश्चन आहे पहा. विथ व्हॉट वेलॉसिटी शुड अ पार्टिकल बी प्रोजेक्टेड. काय वेलॉसिटीने एखाद्या पार्टिकलला काय करायचं प्रोजेक्ट करायचं, सो दॅट इट्स हाईट बिकम्स इक्वल टू रेडियस ऑफ अर्थ. म्हणजे हा अर्थ आहे, हाईट इज इक्वल टू r आहे, इथे डिस्टन्स r आहे. तर विचारलंय काय विथ व्हॉट वेलॉसिटी, काय इनिशियल वेलॉसिटीने त्याला प्रोजेक्ट करायला लागेल सच दॅट ही हाईट कोणाला इक्वल होईल r ला इक्वल होईल. इनिशियल वेलॉसिटी विचारली आता. ठीक आहे, म्हणजे इनिशियल कायनेटिक एनर्जी काहीतरी असणार आहे. ठीक आहे, आणि मग फायनली तो काय येणार आहे आता रेस्टवर, म्हणजे फायनल कायनेटिक एनर्जी आता काय होणार आहे 0. हे लक्षात ठेवायचं, जी एनर्जी तुम्हाला फाइंड करायची आहे ती एनर्जीची काहीतरी व्हॅल्यू असणार आहे. आणि कायनेटिक एनर्जी बॉडी आता फायनली कुठे येते रेस्टला येते ना. फायनली तो जो सपोज सॅटेलाइट लॉन्च करतोय, ठीक आहे, तर ते कुठे येणार आहे रेस्टला येणार आहे ना, इथे आल्यानंतर. म्हणजे इथे कायनेटिक एनर्जी काय होणार आता 0, म्हणजे फायनल कायनेटिक एनर्जी काय आली 0. ठीक आहे, फॉर्म्युला परत काय आहे u इनिशियल प्लस k इनिशियल इज इक्वल टू u फायनल प्लस कायनेटिक एनर्जी फायनल. u इनिशियली काय होतं बॉडी खाली होती ना अर्थ सरफेसवर, मग इनिशियल काय येणार आहे -gmm/r इनिशियल. ठीक आहे, इनिशियल ही आहे. आता फायनली कायनेटिक एनर्जी इनिशियल काय हाफ mu² म्हणूयात त्याला आपण, इनिशियल आहे ना. ठीक आहे, इज इक्वल टू काय येईल मायनस gmm/r+r ना, बरोबर. म्हणजे किती आला तो 2r, डिस्टन्स 2r झाला आता. ठीक आहे, आणि प्लस 0.
फायनली ती बॉडी काय येणार आहे, रेस्टवर येणार. समजले हे? सगळीकडून काय कॅन्सल आउट करा, एम कॅन्सल आउट केला, राहील काय मायनस GM अपॉन आर. याला जर इकडे शिफ्ट केला तर काय होईल, तो नाही काम करा, याला इकडे शिफ्ट करा कारण हा पॉझिटिव्ह मध्ये राहील तो. ठीक आहे, तर इकडे काय राहिलं, सपोज हाफ यू स्क्वेअर इज इक्वल टू मायनस GM अपॉन 2R, आणि हा मायनस मध्ये इकडे गेल्यावर काय होईल, प्लस GM अपॉन आर. हे समजलंय? किती येईल मग त्याची व्हॅल्यू, इथे GM कॉमन घेतला. ठीक आहे, तर -1/2R आहे ना तो, मग -1/2R इथे लिहूया आणि 1/R जो इथे आहे तो इथे लिहूया. ठीक आहे, इज इक्वल टू काय होईल मग, GM इन ब्रॅकेट हा 2R इकडे जाईल, 2R मायनस R आपण ह्या दोघांचं काय होतं, मल्टिप्लिकेशन, म्हणजे 2R स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळेल, ते 2R मायनस R किती आला, R. ठीक आहे, R अपॉन 2R स्क्वेअर, R अपॉन 2R स्क्वेअर, मग त्यातला एक R कॅन्सल आउट झाला म्हणजे 1/2R आला. ठीक आहे, म्हणजे आलं काय, GM अपॉन 2R. हे काय आलंय, हाफ यू स्क्वेअर इज इक्वल टू काय आलंय, GM अपॉन 2R. आता इकडे पण 2 आहे, हा 2 इकडे मल्टिप्लिकेशनला जाईल आणि कॅन्सल आउट होईल. ठीक आहे, म्हणजे यू स्क्वेअर इज इक्वल टू काय राहिला, GM अपॉन R, म्हणजे यू इज इक्वल टू काय आला, स्क्वेअर रूट ऑफ GM अपॉन R. समजलंय का? समजलंय का? याला जर GR च्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर स्मॉल g च्या फॉर्म मध्ये GM चं काय लिहिणार, GR स्क्वेअर लिहिणार. ठीक आहे, तर u इज इक्वल टू काय आलंय, स्क्वेअर रूट ऑफ GM अपॉन R आलंय, दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ GM चं काय लिहू शकतो, GR स्क्वेअर अपॉन R आहे. ठीक आहे, हा कॅन्सल आउट झाला आणि काय आलं, अंडर रूट GR, हा आला u. आणि हा समजलंय का, समजलंय का, डाऊट याच्यात नक्की असेल पुढे तो सॉल्व्ह करा, तो नाही एस्केप वेलोसिटी. ठीक आहे, काय कन्सेप्टचं नाव, एस्केप वेलोसिटी, नावातच आहे एस्केप वेलोसिटी, 10वीत शिकलाय. काय असते एस्केप वेलोसिटी, अशी वेलोसिटी जी द्यावी लागेल सॅटेलाइटला, सो दॅट फील्डच्या बाहेर जाण्यासाठी जी लागणारी वेलोसिटी आहे त्याला काय म्हणतो आपण, एस्केप वेलोसिटी. अर्थ ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स आपल्याला कुठे जायचंय, बाहेर, म्हणजे अर्थची ग्रॅव्हिटी आपल्यावर लागणारच नाही अशा ठिकाणी जायचंय. ठीक आहे, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर लागणारी जी बाहेर जाण्यासाठी लागणारी जी वेलोसिटी आहे तिला काय म्हणतो आपण, एस्केप वेलोसिटी. ठीक आहे, एस्केप वेलोसिटी जी अर्थ साठी आहे ती लक्षात ठेवा, 11.2 किलोमीटर पर सेकंड, म्हणजे एका सेकंदात किती जायला पाहिजे, 11.2 किलोमीटर गेलं तर तुम्ही अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर एस्केप होऊ शकता. किती पाहिजे वेलोसिटी, 11.2 किलोमीटर. ठीक आहे, एस्केप वेलोसिटी समजली का, एस्केप वेलोसिटी काय आहे, टू एस्केप फ्रॉम अर्थ ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स और फील्ड. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जाण्यासाठी जी वेलोसिटी लागेल तिला काय म्हणतो आपण, एस्केप वेलोसिटी म्हणतो. ठीक आहे, आता एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला काढावा लागेल, बरोबर. यू इनिशियल प्लस कायनेटिक एनर्जी इनिशियल इज इक्वल टू काय, यू फायनल प्लस कायनेटिक एनर्जी फायनल. ठीक आहे, इनिशियल काहीतरी असणार आहे. ठीक आहे, इनिशियल किती येईल मग, अर्थ सरफेसवर असताना. ठीक आहे, सरफेसवर असताना, आणि जर सपोज इथे फायनल पॉईंट आहे तुमचा जिथे तुम्ही एस्केप केली, अर्थ फील्ड एस्केप केली. ठीक आहे, एस्केप केल्यानंतर यू फायनल आणि कायनेटिक एनर्जी फायनल असेल, आणि सरफेसवर असताना यू इनिशियल आणि कायनेटिक एनर्जी इनिशियल असणार आहे. ठीक आहे, तर इनिशियल काय येईल, मायनस अपॉन आर, इनिशियल कायनेटिक एनर्जी काय येणार आहे, हाफ mv स्क्वेअर mu स्क्वेअर. करेक्ट, आणि आता फायनल काय येतील बरं, 0. दोन्ही पण फायनल काय येणार आहे, 0. का, कारण ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर एस्केप केलं ना आपण, बरोबर, म्हणजे अर्थचं त्याच्यावर काय पोटेन्शियल लागणार आहे का, नाही, तिथं काही पोटेन्शियल एनर्जी नसेल आणि कायनेटिक एनर्जी पण नसणार. ठीक आहे, म्हणून हे दोन्ही पण टर्म्स काय आहेत, 0. ठीक आहे, मग हे सॉल्व्ह करायचं, यू ची व्हॅल्यू मिळून जाईल. ठीक आहे,
तर ही टर्म इकडे घ्या म्हणजे ही पॉझिटिव्ह होऊन जाईल. म्हणजे काय मिळेल, हाफ एम यू स्क्वेअर इज इक्वल टू जी एम एम अपॉन आर. काय कॅन्सल आउट होतंय, एम कॅन्सल आउट झाला. ठीक आहे, हा छोटा एम कॅन्सल आउट झाला. ठीक आहे, हा हाफ मधला 2 इकडे जाईल म्हणजे यू स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळाला, 2 जी एम अपॉन आर. म्हणजे यू इज इक्वल टू काय मिळेल, स्क्वेअर रूट ऑफ अपॉन अंडर रूट 2 जी एम अपॉन आर. आणि याचे जी अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू येते अर्थ साठी ती किती असते, 11.2 किलोमीटर पर सेकंड. ठीक आहे, 11.2 किलोमीटर पर सेकंड. आणि मून साठी, फॉर मून ती येते 2.3 च्या आसपास किलोमीटर पर सेकंड. 2.3 च्या आसपास मून साठी. समजलंय का, समजलंय. एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय, अशी वेलॉसिटी जी अर्थ ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्सच्या बाहेर जाण्यासाठी लागणारी वेलॉसिटी म्हणजे काय होते, एस्केप वेलॉसिटी. म्हणजे काय होते, एस्केप वेलॉसिटी. समजलंय का. एस्केप वेलॉसिटी कोणाकोणावर डिपेंडेंट आहे पहा, जीवर, मास ऑफ अर्थ आणि रेडियस ऑफ अर्थ वर. ठीक आहे, बाकीच्या गोष्टी लागत नाहीत. तुम्ही कोणत्याही अँगलने प्रोजेक्शन करा, तुम्ही असे जा नाहीतर सरळ जा, एस्केप वेलॉसिटी किती लागणार आहे, 11.2 किलोमीटर पर सेकंदच लागणार. ठीक आहे, समजलंय का. क्वेश्चन पहा. The velocity of a body on the surface of earth is 11.2 kilometer per second. ठीक आहे, म्हणजे एक बॉडी आहे तिची वेलॉसिटी किती आहे, 11.2 किलोमीटर पर सेकंड. इफ अर्थ्स मास increases to twice its present value, प्रेझेंट व्हॅल्यूच्या अर्थचं मास किती झालं, 2 टाइम्स ने वाढलं. रेडियस ऑफ अर्थ बिकम्स हाफ द प्रेझेंट व्हॅल्यू करा, हाफ आहे. रेडियस ऑफ अर्थ बिकम्स हाफ, बस एवढंच आहे. ठीक आहे, देन द एस्केप वेलॉसिटी बिकम्स, एस्केप वेलॉसिटी काय होईल. ठीक आहे, काय सांगितलंय, काय झालं, मास काय झाला आता, डबल झालं. ठीक आहे, म्हणजे फॉर्म्युला काय आपला, 2gm अपॉन आर फॉर्म्युला आहे. करेक्ट. मग आता एस्केप वेलॉसिटीची डिफरंट दुसरी एस्केप वेलॉसिटी येणार, ती काय येणार आहे, 2 जी तसंच राहतोय. सांगितलंय काय, मास काय झालं डबल आणि रेडियस काय झालं हाफ, म्हणजे आर काय झाला, हाफ झाला. समजलं का, समजलं का. हा काय होईल मग आता, वरती जाईल. ठीक आहे, म्हणजे किती होईल ते, बीई डॅश इज इक्वल टू येईल स्क्वेअर रूट ऑफ, हा किती आला, बरोबर लिहिलं ना रे, का काय चुकवलं. हा क्वेश्चन वाचू दे मला, क्वेश्चन वाचू दे एक मिनिट. बरोबर बरोबर. ठीक आहे, तर किती आलं ते मग, 2 टू जा 4, 4 टू जा 8, म्हणजे इथे आलं 8 GM अपॉन आर. या 8 मधला 4 आपण बाहेर घेऊ शकतो, बरोबर. म्हणजे 2 आणि ब्रॅकेट मध्ये काय राहणार आहे, 2 GM अपॉन आर राहणार आहे, बरोबर. इथे हे समजलं का, 8 ला काय लिहू शकतो, 4 इंटू 2 लिहू शकतो, बरोबर. 4 हा याच्या बाहेर येईल आणि काय होईल तो 2 रूट 2 GM अपॉन आर. आता हे असं का लिहिलं, कारण 2 रूट GM ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, रूट 2 GM अपॉन आर ची व्हॅल्यू किती आहे ती 11.2, म्हणजे किती आली ती 2 इंटू 11.2 विच इज इक्वल टू 22.4 किलोमीटर पर सेकंड. एस्केप वेलॉसिटी एवढी झाली, 22.4 किलोमीटर पर सेकंड. समजलंय का, नक्की सांगा बरं आन्सर याचा. सांगा आन्सर याचा, आत्ताच सांगितलं होतं. कुठल्याही अँगलने प्रोजेक्ट करा, कुठल्याही अँगलने प्रोजेक्ट करा, वेलॉसिटी काय येणार आहे, सेमच येणार आहे. एस्केप होण्यासाठी आपल्याला किती वेलॉसिटी लागणार आहे, 11.2 किलोमीटर पर सेकंदच लागणार आहे. कुठल्याही अँगलने प्रोजेक्ट करा, व्हॅल्यू काय राहणार, सेम. एस्केप वेलॉसिटीची व्हॅल्यू सेम राहील. ठीक आहे, द रेशो ऑफ escape velocity, the ratio of escape velocity at earth to the escape velocity at a planet whose radius and mean distance are twice that of earth. mean distance नाही आहे, density. एक मिनिट,
आता म्हणाल डेन्सिटी आलं कुठून? डेन्सिटी मध्ये कन्वर्ट करायचं आहे ते. मीन डेन्सिटीच आहे. ठीक आहे, बरं लक्ष द्या, यश लक्ष द्या. एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला काय? √2gm अपॉन r. करेक्ट. दॅट इज इक्वल टू 2g. m ची जागी काय लिहू शकता? मास काय? डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. बरोबर. डेन्सिटी काय असतो? मास अपॉन व्हॉल्यूम असतो. सो मास इज इक्वल टू काय येणार आहे? डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. ठीक आहे. डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम काय? तो स्पिअर आहे ना, 4/3 πr क्यूब अपॉन r. जे कॅन्सल आउट होतोय, r आणि r एक कॅन्सल आउट झाला. ठीक आहे. किती आलं मग ते? √4 to 8 ना, 8/3 नंतर पाय g नंतर r स्क्वेअर आणि रू. ही आली तुमची एस्केप वेलोसिटी, वी एस्केप. ठीक आहे, हे समजलं का? पहा काय केलं, 2gm अपॉन r आहे. ठीक आहे. मास काय आहे? मास काय तो? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मास काय तो मग? डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. आणि हा काय आता? स्पिअर आहे. अर्थ काय? स्पिअर आहे. ठीक आहे, म्हणून स्पिअरचा व्हॉल्यूम घेतला. डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम आहे ना, मग डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम ऑफ स्पिअर 4/3 πr क्यूब. त्यातला r आणि r कॅन्सल आउट झाला. ठीक आहे. यातलं किती राहिला मग? r स्क्वेअर राहिला. ठीक आहे, काय राहिलं यातलं? r स्क्वेअर राहिला. ठीक आहे, तर काय 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 राहतंय पहा. 4 to 8, 8 राहिला. 3 तसाच आहे, 8/3 पाय, पाय तसाच. ठीक आहे, पाय नंतर जी तसाच, इथला r स्क्वेअर तसाच आणि रो पण तसाच. ज्या ज्या टर्म्स आहेत त्या सगळ्या फक्त लिहिल्यात. तर ही आली एस्केप वेलोसिटी इन टर्म्स ऑफ डेन्सिटी. ठीक आहे, इन टर्म्स ऑफ डेन्सिटी. आता क्वेश्चन कडे. आता क्वेश्चन काय आहे? इफ द रेशो ऑफ एस्केप वेलोसिटी at earth to the escape velocity at a planet whose radius and mean distance are twice that of earth is. रेडियस आणि मीन डिस्टन्स. रेडियस, मीन डिस्टन्स ना, डेन्सिटी. रेडियस आणि डेन्सिटी कसे आहेत? ट्वाइस दॅट ऑफ अर्थ. ठीक आहे, म्हणजे जर सपोज अर्थ साठी असेल, अर्थ साठी r आहे जर रेडियस, अर्थ साठी रेडियस काय? r आणि डेन्सिटी हे, तर प्लॅनेट साठी काय असेल? रो असेल. तर याच्यासाठी काय येणार आहे? 2r आणि 2. ठीक आहे, तर विचारलंय काय? त्यांचा रेशो काय आहे? काय विचारलंय? रेशो काय आहे? ठीक आहे, मग एस्केप वेलोसिटी ऑफ प्लॅनेट अपॉन एस्केप वेलोसिटी ऑफ अर्थ, दोघांसाठी फॉर्म्युला लिहू. काय फॉर्म्युला? 8/3 पाय जी r स्क्वेअर रो. आता प्लॅनेट साठी रेडियस काय रे? प्लॅनेट साठी रेडियस पहा काय? 2 टाइम्स r आहे ना, बरोबर, म्हणजे 2r स्क्वेअर होणार आहे. रेडियस काय प्लॅनेट साठी? 2r आहे ना, म्हणून त्याचा स्क्वेअर झाला. आणि ही काय आहे? 2 रो अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 8/3 पाय जी r स्क्वेअर आणि रो. कॅन्सल आउट होतं, कॅन्सल आउट करा. जी कॅन्सल आउट झाला. ठीक आहे, हा रो कॅन्सल आउट झाला. आता इथे r स्क्वेअर आणि r स्क्वेअर कॅन्सल आउट होईल, पण 2 चा स्क्वेअर राहणार आहे. ठीक आहे, 2 चा स्क्वेअर काय येणार आहे? 2 चा स्क्वेअर 4 आणि 4 इंटू हा 2 आहे. 4 इंटू 2 8, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ काय राहिलं? 8 आणि खाली काय राहिलं? 1. स्क्वेअर रूट ऑफ 1 म्हणजे काय आला आन्सर? 2√2. समजलंय का? 2√2 कसं आलं समजलं का? समजलं का? 2√2 समजले नक्की? इथे 2 चा स्क्वेअर राहिला. 2 चा स्क्वेअर काय आहे? 4 आणि 4 इंटू 2 म्हणजे काय राहिलं आता? इथे 8, स्क्वेअर रूट ऑफ 8 राहिलं आणि खाली सगळं कॅन्सल आउट झालंय. राहिला स्क्वेअर रूट ऑफ 1. स्क्वेअर रूट ऑफ 1 काय तो? 1. मग काय राहिलं? याला काय लिहू शकतो? स्क्वेअर रूट ऑफ 8 ला काय लिहू शकतो? 4 इंटू 2 लिहू शकतो स्क्वेअर रूट मध्ये. मग 4 बाहेर आला म्हणजे 2√2 आला. समजलंय का? समजलंय नक्की? ठीक आहे, क्वेश्चन घ्या एक लास्ट. क्वेश्चन घ्या, क्वेश्चन घ्या. चला एक लिहून घ्या क्वेश्चन. क्वेश्चन घ्या चला. For a planet having mass equal to mass of Earth, for a planet having mass, for a planet having mass, for a planet having mass equal to mass of Earth, equal to mass of Earth, for a planet having mass equal to mass of Earth, but
radius, but radius 1/4 of that of Earth, then escape velocity of this planet is, then escape velocity of this planet is, Earth साठी, planet साठी 1/4 that of Earth. Earth साठी काय सांगितलंय, मास या दोघांचाही इक्वल आहे आणि सांगितलंय रेडियस याची r आहे तर याची काय आहे r/4. तर एस्केप वेलोसिटी दोघांची याची फाइंड करायची, कोणाची, प्लॅनेटची. √8 gm/r. चेक करू आणि त्याला व्हॅल्यू मध्ये पण काढू शकता, व्हॅल्यू मध्ये पण काढ. नाही असं नाही, √, काय आला आता तुझं, सपोज 8 gm/r ना, 8 gm/r ला काय लिहू शकते तू, याच्यातला 2 बाहेर घेऊ शकते, म्हणजे 2√2 gm/r आणि √2 gm/r ची व्हॅल्यू काय 11.2, म्हणजे आलं ते 22.4. आलं का मुलांचं, यश आलं का, फॉर्म्युला लिहिला का तू, काय फाइंड करायचं, एस्केप वेलोसिटी ऑफ प्लॅनेट ना, काय फॉर्म्युला त्याचा, √2 gm/r हा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. मास ऑफ अर्थ मध्ये याची टर्म काय 2g, मास ऑफ अर्थ, मास त्याचं काय सेम आहे बरोबर, आणि रेडियस काय r/4 आहे बरोबर. हा 4 कुठे जाईल वरती, म्हणजे काय आला √8 gm/r असं आलं ना. 8 gm मधला 4 बाहेर घेतला, ठीक आहे, मग 2 झाला तो, ठीक आहे, म्हणजे 2√2 gm/r म्हणजेच काय आलं ते 2 × √2 gm/r ची व्हॅल्यू अर्थ साठी असते ना ती, एस्केप वेलोसिटी 11.2 म्हणजे झाली 22.4 km/s. नाही असं नाही, सगळीकडनं मूनची फाइंड करा, चला मूनचं सांगते सगळं. मूनची एस्केप वेलोसिटी फाइंड करा. मूनची एस्केप वेलोसिटी, एक मिनिट, मूनची आत्ता दिली होती ना, थांबा मास आणि हे सांगते, मास सांगते मूनचं, रेडियस सांगते. मास घ्या 7.34 × 10⁻²² kg आणि रेडियस आहे 10⁻²². मास ऑफ मून is 7.34 × 10⁻² kg and radius of moon is 1.7 × 10⁻6 meter. बघा बरं जी ची व्हॅल्यू काय आहे ते, सॉरी जी नाही, काय एस्केप वेलोसिटी ना, ही 1.7 × 10⁻6. कॅल्सीचा यूज करू शकता. अप्रॉक्सिमेट टी यायला पाहिजे 2.3 किंवा 2.4 km/s.